सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आपला आहे शेवटचा दिवस आहे आज मुंबईचा आपला. आणि आज आपण सगळे चाललो आहे मुंबई दर्शनला. काकांना बोलवलं होतं आम्ही 10 वाजता. आता 10 वाजून 10:15 वाजलेले आहेत. आता 10:15 वाजलेले आहेत आणि पोरांना फोन करतो मी सकाळपासून, उठा उठा करून. आदित्य तयार झालाय, बाकीच्या तिघांनी अजून झोपलेलेच आहेत आणि काका खाली येऊन उभे आहेत. तर हे असा विषय ना, जाम डेंजर विषय आहे हा पोरांचा राव. त्यांना कितीतरी कॉल केलं तरी झोपूनच राहतात. तर बघू आमची ट्रिप किती वाजता चालू होते आजची आणि कसा कसा पुढचा प्रवास होतोय. आज आमची ट्रिप अर्धीच होणार आणि त्यातला एखादा पोरगा नाराज होणार. बघा चला. आदित्याला जायचं फॅशन स्ट्रीटला. मे बी नॉट आमची फॅशन स्ट्रीट होती का नाही आता, कारण आमचा दिवसच चालू होणार आहे 11 वाजता. 11 वाजता इकडून आम्ही पहिल्यांदा जाणार आहे सिद्धिविनायकला. सिद्धिविनायकनंतर काका बोलत होता आपण महालक्ष्मीला जाऊ, परत अजून कुठे इस्कॉनला जाऊ. पण काकांना म्हणलं ठीक आहे, म्हणजे देवदर्शन आपण एक करू कुठलं तरी आणि बाकीचे थोडे एखादे दुसरे पॉईंट्स करू. कारण देवदर्शन काय आपण मुंबईला आईवडिलांसोबत आलं तर ते करणारच आहे आपण ती गोष्ट. अशा काही पॉईंट्स करू जिथे आपण आईवडिलांसोबत एवढं जाण्याची शक्यता कमी असेल म्हणून. तर काका म्हणलं ठीक आहे. आणि काकांना रात्री आम्ही 12 वाजता सांगितलं फिक्स की आम्ही येणार आहे म्हणून उद्या. तर बघू किती वाजता चालू होते ट्रिप आपली. आता आहे मी यांचा वेटच करतो रूमवर, खाली जाऊन होणार तरी कशालाच उभा राहू नये मी. तर आज पण मस्त नाश्ता दिला. कालसारखा फ्रूट प्लेट मागवून घेतली होती मी आज त्यांच्याकडून. म्हणलं कालचा नाश्ता मस्त होता म्हणलं, मग त्यांनी माझ्यासाठी खास स्पेशल फ्रूट प्लेट आणली. चहा दिला मस्त कडक. तर चला ठीक आहे, बघूया आपण आता काय होतं पुढचं, तुम्हाला सांगतो मी सगळं. खूप वेळानंतर आम्ही निघालेलो आहे आता. सकाळपासून वाट बघतोय या पोरांची मी. हे दोघं, त्यांना मी सकाळी हो घंटा तुला उठवायला मी कॉल केलाय, एवढं लक्षात ठेव. कॉल लॉग स्क्रीनशॉट टाकल व्लॉग मध्ये, मी एवढं लक्षात ठेव. 8 वाजता आदित्य देशमुख उठले होते. हो. आदित्य देशमुखांनी सूरज यादवला कॉल केला. बरोबर आहे. सूरज यादव म्हणले का मी ऑलरेडी उठलेला आहे. बरं. काका सकाळी 10 वाजल्यापासून येऊन थांबलेले. 9:30-10 वाजल्यापासून. माझं 8:30 वाजता आवरून झालं होतं सगळं. हो, मग काय करत होतास? मच्छर मारत होतास काय एवढ्या उशीर? दुसरं कोणाचं झालेलं नव्हतं. मग उठवायचं होतं सगळ्यांना. मी तर 6:30 उठलो होतो. हो. बरं म्हणून आपल्याला 10:30-11 वाजले नाही निघायला. 10:30-11 याच्याकरता वाजले की आपण. आणि गाईज कार मध्ये पुढे बसण्याचा एक रूल आहे, जो पुढे बसेल तो सगळे एक्सपेन्सेस करेल. बर. आणि पाचशेने त्याच्यात कॉन्ट्री टाकायची. काहीच नाही, 5-5 रुपये आमची कॉन्ट्री असेल. नाही इक्वल. कुठे गेले रे तू? पोहे खायचे ते नाव का आपली गाडी तर बघा अजून उशीर होतोय. हे पोरं आत्ता पोहे खायला गेले. नाश्ता आला होता ना रे? आला होता, आपण ते नाश्ता नाही करत तिथे. बर. आणि आज बाहेर जाण्याचा एक बेनिफिट आहे आपल्याला, कारण का दिवसभर लाईट राहणार नाहीये. हो, आज मगाशी हॉटेलवाल्याचा फोन आला होता, लाईट नसेल आज. हो, लाईट नाही आज दिवसभर. तर आता सगळ्यात पहिले आम्ही काका पण सिद्धिविनायकला जाणार ना पहिल्यांदा. तर सगळ्यात पहिले आपण चाललो देवदर्शनाला सिद्धिविनायकला. तिथे किती वेळ लागतो त्याच्यावरती आपला बाकीचा पुढचा प्लॅन ठरवू आपण. कसं होतं तुम्हाला सांगतो आम्ही सगळं. काही टेन्शन नाही. आपण बघू शकता हा एअरपोर्ट रोड आहे. किती सुंदर रोड केला या लोकांनी. झाडं वगैरे लावलेत आजूबाजूला आणि एकही खड्डा नाही रोडवरती, ते महत्वाचं आहे. हे सहाराचं काय काका हॉटेल आहे का? हॉटेल आपलं ताज हॉटेल आहे. ओके. सहारा हॉटेल. काय ते विमान येतात ते काय त्याला बोलतात? काय रे, चांगलं त्याला नाव आहे. गाईज आपलं महावितरणचं मेन ऑफिस आहे. हे बघा इकडे प्रकाशगड. आणि हे ONGCचं ऑफिस आहे इकडे. इकडे BKC बांद्रा गुलाब सर्व कॉर्पोरेट. इकडे म्हाडाचं ऑफिस आहे आपल्या. म्हाडाचं पण आहे सर्व कॉर्पोरेट वाले, बँक बिंक सर्व.
पासपोर्ट ऑफिस वगैरे सर्व. सगळं पांढरे पांढरे दिसते. पोल्युशन आहे की धुकं? हा मुंबईत धुकं वेळ आहेस काय. CLचं ऑफिस आहे आपलं मुंबईचं. ही नवीन मेट्रो लाईन ज्याचं अजून ओपनिंग व्हायचं आहे. काका कुठून कुठून आलेले? दहिसर वरून आली आहे. बापरे. कनेक्ट झाले ना एका वेळेला. बरं. तिथं बीकेसी लावणार परत बीकेसी अंडरग्राऊंड करेल. हो का. जाणार कुठे मध्ये ठाण्याला. ओके म्हणजे ही लाईन दहिसर वरून ठाणा डायरेक्ट. बीकेसी ठाणा. ओके म्हणजे BKC पासून अंडरग्राऊंड आहे. देवा भाऊ कुठे आहेत? कुठे दिसत नाहीत मला. अरे हा देवा भाऊ हे आपले देवा भाऊ. उन्हात त्यांनी ब्लेझर घातलंय. किती गरम होत असेल त्यांना. किती महाराष्ट्रासाठी जगतायत महाराष्ट्रासाठी तेच. हो गाईज हे शिवाजी पार्क आता दिसत नाही आपल्याला काय खरं. सर्व झालंय शिवाजी भाजी वाट लावली. वाट लावून ठेवले काका म्हणतात. अरे किती एकाचे हे भूत याचा भूता त्याचा याचा भूता त्याचा भूता हे काहीतरी आज आहे. बाळासाहेब ठाकरेंचा हे पीजी लाईटचं काहीतरी हे ऑफिस आहे कुठलं तरी. पिढी लाईटचं का. काहीतरी ऑफिस आहे हे शिवाजी काहीतरी आहे वाटतं. हे शिवाजी पार्क आहे आपलं जिथे दसरा मेळावा होतो त्यांच्या इकडे. बंद करून ठेवले. काहीच दिसत नाही यातलं आपल्याला. मॅच आहे वाटतं आज का. काहीतरी सव्वा असते. समोर हे गल्ली घर हे इकडे ह्या गल्लीत. सिग्नलला लेप मारला ना समोर राईट साईड. बरोबर. आणि ह्या साईडला सरळ गेलं की इथून वरली सिलिंग भेटते. दादर चौपट्टी इकडे. पुढे 5-10 मिनिटाला सिद्धिविनायक मंदिर. ह्या साईडला दादर चौपट्टीच आहे ना काका. आपण दाखवतो सध्या ट्रॅफिक मध्ये आपण. आता उशीर व्हायला लागलाय ना शनी व्हायला. सँडविच आहे ना सँडविच बाजूला. हा त्याचं काय रे का. नाही नाही थांब त्याच्या पुढं त्याच्या पुढे व्हाईट आहे ना. ते दिसतं का मनसेचं हे भगवे लावलेत ते सगळे त्याचं ते शिवतीर्थ आहे. राजसाहेब ठाकरेंचं घर आहे ते. अरे मस्त घर आहे. इकडे शिवसेनेचं ऑफिस आहे. हो उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे पुढेच आहे. त्या रोडला आहे. पलीकडच्या चौकात आहे ना त्या. हा मराठी लोक इकडं. याच आपल्या पुढे एवढी मोठी बिल्डिंग आहे पण कॅमेऱ्यात बिलकुल दिसत नाही. एवढा पोल्युशन आहे इकडे मुंबईला बघा. कीर्ती कॉलेज. ओके हे कीर्ती कॉलेज कुठे आहे. राईट साईडला तिथंच आहे वडापावचं दुकान त्याचं. ओके तर गाईज आता आम्ही आलेलो सिद्धिविनायकला. खूप मोठी लाईन आहे इकडे आणि गर्दी खूप आहे इकडे. लिहिलंय नो यूज ऑफ फोन. तर जास्त आम्ही व्हिडिओग्राफी करू शकणार नाही इकडे. तर सिद्धिविनायकला आम्ही पाया पडण्यासाठी आलेलो इकडे. तर आजचा दिवस आणि आमचा पहिल्या दिवशीची ट्रिप आहे. आमची पहिल्या दिवसाचा पहिला स्पॉट आहे आमचा. तर आम्ही गणपती मंदिर इथून सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे ताकी आपला पुढचा सफर चांगला होऊ शकेल. चालेल चला भेटूया आपण पुढच्या याच्या दर्शन भेटून करून तुम्हाला भेटतो. गाईज आत्ता जस्ट आम्ही गाडीत बसलोय. दर्शन आता आमचं झालं 2 तास गेले आमचे पूर्ण आणि खूप जास्त भूक लागलेली आहे आम्हाला. तर आम्ही काकांना सांगितलं होतं की तुम्ही वडापाव आणा आमच्यासाठी. काकांनी मस्त कीर्तीचा वडापाव इथला जो फेमस वडापाव आहे तो आमच्यासाठी आणलाय. आता बघू. बाप ना बाप वडापाव असं पोरं म्हणतात. आता मला पण खाऊ दे. मस्त वडापाव आहे. एवढी गर्दी होती ना दिमाग खराब झाला. सर्व कारणाने नवीन असेल त्याला. बाकी सर्व एकमेकाला येतात. तिकडून जा इकडे पण जावा तिकडून या तिकडे जावा. हा बंगला असेल तिच्या पोरीचा. हा व्हाईट वाला. हा गेला कुठे तो व्हाईट वाला. तो आहे का तो. चौकोन हा बघा समोरचा पिरामलवाल्याचं. हा पिरामलवाल्याचा बांगला आहे ना. हा कोणाचा आहे पिरामल. त्याची पोरगी अंबानीची पोरगी. हा 6 महिन्यात बनवला ती बंगला. काय बोलतो इकडं स्टॉप पण त्याला गाडी उभा करायला देत नाही आपल्याला. एकदम गुयारतून जायला लागतं.
गाडी नाही. हा पिरामल ग्रुपचा बंगला आहे. हा तो आहे ना जुना रोड पहिला होता. एक नंबर location. बनवला ना बीजेपी वालीने बनवलं. हा आणखी काय हे काय याच्यात बीजेपी वाल्याने सर्व आहे एवढं. शिंदेने पास केला यांनी सरांनी टेस्ट हे मारून ठेवलेला मेट्रोची कार शेड आरेचं. अरे लोक म्हणजे जाणं करोड आहे तुम्ही आरेला तिथं स्टे असता त्या त्याला सर्व माप फटाफट कामं करून झालं. कोस्टर रोड बोलतात कोस्टर. तो जो अंडर सी म्हणजे समुद्राच्या खालून पुढे आहे ना तो हाच रोड आता भेटणार नाही तो. ओके संध्याकाळी भेटणार. खालून रोड आहे खालून म्हणजे कसं आता हे कसं आहे टनेल खोललं समुद्राला साईडला असं आलं ते. हा 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 लोकांना वाटतं का समुद्र शेवर आहे हा. काय बोलायचं. हा हा अशी भारी लेफ्टला झाडं बिल्डिंग अल्ट्रा रिच इथं कुठला पेंट लावायचा आपण. काच लागेल बाई. एवढ्या भारी भारी बिल्डिंगचे पेंटा खराब झाले. रिपेंटिंग करते ना तर आपले कोण घेणार. स्कोप आहे ना तुम्हाला? आपल्याला आहे हे काय आहे काका दर्गा आहे का काय असला. हे आपले ते हा आणि काही एखादं काहीतरी असं बंगला आहे. बंगला आहे हा. हा. बोटी हे वर्ली गाव ओके. किंवा उभं राहिलं तिथं हे ते हे काय काय म्हणतात त्याला ते तेव्हा हजारीकडे झालं. ते बंगला बघ ना कसला भारी आहे. ते जा. येताना भेटेल. बंगला बघ ना. त्यांचंच बस स्टँड कुठे? तिघा जीटी बस बस स्टँड. अबे ते ही पण BMW. हा सर्व बघायला भेटतं संडेला. बघा हे मुंबई हे खरं मुंबई. आणि हे नॅशनल आपलं क्लब कबड्डी वगैरे होते ना प्रो हा, कबड्डी. हा, आपलं रेस कोर्स बोलतात ना घोडे हा बाप्पा. महालक्ष्मी रेस कोर्स. काय हा महालक्ष्मी रेस कोर्स खाली दिसतंय तो. हे बोलते मुंबई. हे बिल्डिंग बघा कशा दिसतात. आपण रेते का पे अंधेरी. अबे इकडं काय रस्ते होते अशा काय काहीच काय ना चाललंय हा? आपण याला जाऊ ना फॅशन शो फॅशन ट्रिकला मग तिकडे सध्या येताना आपण तिकडून येऊ. गोयारतून म्हणजे वगैरे आपण सगळं. परत त्याच रस्त्याने येणार आहेत ना? त्या साईडने येणार इकडे नाही हा, येणार. त्या ब्रिज वरती डायरेक्ट आपण गोयारतून येऊ. गोयारतून Guys, हे एवढं कॉलेज भारी आहे ना. लाल कॉलेज बोलतात ना. हा 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 इथे कुठलं कॉलेज. लाल कसलं भारी आहे तिथं. ओके. मोठा हायफाय कॉलेज आहे. मला बारी इकडे आहे काय. हा मरवाड सर मरवाड बाई. तर आता आपण तो ब्रिज उतरलेलो आहे. पुणेकरांना म्हणा हे बघा म्हणा एकदा. हे एवढं भारी आहे की एका सगळ्या व्हिडिओ मध्ये आपण नावू शकत नाही. काहीच कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत यार. कॅमेरा जस्टिफाय नाही खरंच नाही करू शकत. समुद्र आहे बघा हे आहे ना हे समुद्र होता पूर्ण. आता हा बांधले ना बॉक्स हा हा पूर्ण समुद्र होता इथपर्यंत. ओके. सर्व आता याने मकिंग टाकून त्याला हाडं फोडून टाकलं शाप. पाहिजे फर्स्ट कॉपी महाग भेटणार पण. महाग बाई. महाग भेटणार ते काय स्वस्त स्वस्त थोडे नसतं. भेटणार. चोर बाजार नाही. हा. हा गाईज हिरा पण नाही हा हाच का. हा जिरा. ओके. इकडे सगळ्या ब्रँडचे सगळे फर्स्ट कॉपी तुम्हाला भेटते. नाही चालू आहे हे फोटो त्याचा हे आहे. हे आतल्या साईडला असेल ना पुढच्या साईडला. टॅक्सीच्या पुढे लेफ्ट जायला हा. हिरा बना. हे बघा गाईज हिरा पण ना तुम्हाला जर काही फर्स्ट कॉपी हवं असेल जी शॉक नायकी रिबॉक कुठलाही तर तो सगळा इकडे भेटेल तुम्हाला. जॉर्डनचा गोवर पण भेटेल. नायकी एअर आयफोन प्रो मॅक्स सगळा भेटून जाईल तुम्हाला इकडे. राईडला वार्डन शॉप आहे. हा? वार्डन शॉप आहे इकडे मंदिर आलं कसल्या आपलं. बॉटल हे ऑडी शोरूम. ओके. हे मुंबई ऑडीचा शोरूम आहे मुंबई साऊथचा. राईट साईडला आपलं मंदिर आलेलं आहे. राईट साईडला महालक्ष्मी मंदिर ना. ओके चला आपण महालक्ष्मी मंदिरात पोहोचलेलो आहे. ते कॅडबरी होती ना हा कॅडबरी हाऊस आहे बघा हे तोडले ओके. काम चालू आहे. हे ह्याच्या पाठीमागे का. हे आपलं हा हे समोर दिसते ना तेच. ओके 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 हे लावली. आणि हे आपलं काय रे त्याला बोलतात आपलं स्वामीनारायण मंदिर. ओके. आपलं ह्याचं स्वामीनारायण मंदिर आहे आपलं हे काय रे ते पाहिलं नाही ना तिकडे जिओचा वर्ल्ड.
अरे बाप जिओ वर्ल्ड ना हो ते हा बीकेसी ते नाही तिकडे आपलं घनसोली तुमच्याकडे नाही का आता घनसोलीचं तर ते खूप मोठं आहे एवढं ते आता मोजू शकत नाही एवढा मोठा आहे त्याचा. तर काय आता आपण चाललोय अँटिले बघायला. अँटिला नाही आपल्या देवीला महालक्ष्मी. आता तर अँटिलेला चाललो होतो ना. नंतर जाऊया ना देवीचं दर्शन. बरं देवीचं दर्शन झाल्यावर आपण अँटिलेला चाललोय. मग तिकडून कसं तिकडून गेलं की डायरेक्ट मग आपण तिकडे